श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ महाराज की जय। आजच्या व्हिडिओला सुरुवात करण्याआधी मी सांगू इच्छिते, आज आपले खूप अगदी जवळचे सबस्क्रायबर माझे आहेत, ज्यांचे नाव आहे ॲडव्होकेट प्रमोद चव्हाण। त्यांचा आज वाढदिवस आहे आणि त्यांच्या वाढदिवसाबद्दल त्यांना माझ्याकडून लक्ष लक्ष शुभेच्छा। स्वामी समर्थ महाराज त्यांची प्रत्येक आयुष्यातलं स्वप्न इच्छा पूर्ण करू दे, त्यांना जे हवे ते प्राप्त होऊ दे आणि त्यांना आरोग्य आयुष्य लाभू दे, दुःख त्यांच्या आसपासही फिरकू नये, हीच आज स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी माझ्याकडून प्रार्थना। तुम्ही पण सगळे त्यांना विश करा। नाव आहे प्रमोद चव्हाण, ॲडव्होकेट प्रमोद चव्हाण। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। आजच्या व्हिडिओमध्ये खास म्हणजे उद्या आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की कृष्ण जन्माष्टमी आहे आणि कृष्ण जन्माष्टमीला काही खास उपाय जे करायचे आहेत ते मी तुम्हाला सांगणार आहे। कृष्णाची पूजाविधी जी आहे ती मी शक्यतो आज संध्याकाळी किंवा उद्या सकाळी दाखवण्याचा प्रयत्न करेन। प्रयत्न म्हणजे मी करेनच, थोडी तब्येत ठीक नाही आहे तरी पण मला ती पूजाविधी तुमच्यापर्यंत पोचवायची आहे, जेणेकरून तुम्ही उद्या रात्री सगळेजण ती पूजा करू शकाल। आणि तुम्हाला अजून एक सांगायचं आहे की कृष्ण जन्माष्टमीचा उत्सव हा रात्रीच करा, सकाळी नुसती नेहमीप्रमाणे पूजा करा आणि रात्री 12ला बरोबर तुम्ही पूजेला सुरुवात करा। 12:30ला तुमचा जन्म काय झाला पाहिजे हे लक्षात ठेवा। ह्या पूजेचं महत्त्व फक्त रात्रीच आहे, कारण कृष्णाचा जन्म हा रात्रीच झालेला होता। त्यामुळे दिवसा साधी पूजा करा आणि रात्री मी सांगेल तुम्हाला, आज संध्याकाळी शक्यतो व्हिडिओ करेन किंवा उद्या सकाळी, त्यामध्ये तुम्ही ते बघू शकता। चला तर मग आजच्या व्हिडिओकडे वळूया। आजचे तुम्हाला उपाय बघायचे आहेत, त्याआधी थोडीशी माहिती घेऊयात की जी मुख्य 5 व्रते येतात वर्षातली, जी धरल्यावर वर्षभराचे त्या देवाचे केल्याचे पुण्य मिळते, त्यापैकीच हे एक व्रत आहे। जसं रामनवमी, एकादशी, महाशिवरात्री, तशीच ही कृष्ण जन्माष्टमी, हे धरल्यामुळे तुम्हाला वर्षभर पूजापाठ केल्याचे पुण्य प्राप्त होते। तसेच मोक्ष प्राप्त होतो। आपल्या मृत्यूनंतरचा मोक्ष हा फार आवश्यक असतो, नाहीतर तो प्रवासही फार खडतर असतो असे म्हटले जाते, असे शास्त्रात देखील सांगितले आहे। म्हणून ही जी 5 व्रतं आहेत ती केल्यामुळे आपल्याला बाकी उपवास महिन्याचे वगैरे आपण नाही धरले, एक चतुर्थी सोडून, तरीही चालू शकते। त्यामुळे या व्रताला महत्त्व आहे। हे व्रत शक्यतो निर्जला व्रत म्हणून, म्हणजे पाणी पण न पिता, म्हणजे निर्जला व्रत याला म्हटले जाते। पण ज्यांची तशी तब्येत नाही किंवा ज्यांना हे झेपत नाही, त्यांनी फल आहार म्हणजे फळं आणि दूध घेऊ शकता, पाणी पिऊ शकता, चहा कॉफी घेऊ शकता। हेही ज्यांना जमत नाही त्यांनी खिचडी अगर उपवासाचे पदार्थ खाऊ शकता। आणि हेही ज्यांना शक्य नाही त्यांनी विदाऊट कांदा लसूणचं सात्विक जेवण, वरण भात पोळी एखादी पालेभाजी असं जेवण देखील जेवू शकता। आपापल्या तब्येतीवर जशी आपल्याला तब्येत साथ देईल तसे हे व्रत करा, पण हे व्रत करा, ह्याचे पुण्य तुम्हाला अवश्य मिळेल। तुम्हाला आता काय करायचं आहे तर तुम्हाला सगळ्यात पहिला उपाय म्हणजे हे व्रत धरायचे आहे, कारण साक्षात देवकी आणि वासुदेवजी यांच्यावर जेव्हा संकट आले होते तेव्हा भगवान श्रीकृष्णानेच त्यांना यातून संकटातून वाचवले होते। त्यामुळे संकटातून जर तुम्हाला आयुष्यभर वाचायचं असेल तर या व्रताचं अनन्यसाधारण असे महत्त्व आहे। या उत्सवांना मोघरात्री म्हणतात, त्यामुळे हे फारच मोक्षरात्री किंवा मोघरात्री असे म्हटले जाते, त्यामुळे हे व्रत फारच महत्त्वपूर्ण आहे। तुम्हाला दुसरा उपाय करायचा आहे तो म्हणजे तुम्हाला कृष्ण मंदिरात जर कुठल्या जाणे शक्य असेल तर तुम्हाला पिवळ्या फुलांचा हार चढवायचा आहे, कारण कृष्ण पितांबर म्हणजे पिवळा रंग अतिशय कृष्णाला प्रिय आहे। त्यामुळं तुम्ही पिवळ्या रंगाचं त्यांना वस्त्र किंवा फुलांचा हार उद्या नक्की चढवा। आणि जर मंदिरात जाऊन शक्य नसेल तर घरात तरी पिवळ्या फुलांचा हार तुम्ही त्यांना नक्की चढवा, कारण साक्षात विष्णू कृष्णाचा रंग कुठला प्रिय आहे तर पिवळा रंग त्यांना खूप प्रिय आहे। तुम्हाला दुसरा एक महत्त्वाचा जर उपाय हा करायला जमला तर तुम्ही निश्चित करा की रात्री 12ला तुम्ही भगवद्गीतेच्या पाठाला बसा, किंवा 12च्या आधीही बसलात तरी चालेल, तुमचं हे जन्मकाळानंतर बसलात तरी चालेल, थोडंसं जागरण होईल। पण भगवद्गीता पाठाचं जे पुण्य तुम्हाला उद्या केल्यावर मिळतं ते आयुष्यात वर्षभर पुन्हा कधीही केल्यावर मिळत नाही। जर वेळ असेल आणि शक्य असेल, ज्यांचं संस्कृत चांगलं असेल, त्यांनी भगवद्गीतेचा पाठ अवश्य करावा। तिसरा उपाय आहे तुळशीची माळ। तुळशीच्या पानांचं हार उद्या नक्की घाला। छोटी मूर्ती असू दे, तुळस वहा, तुमच्याकडे राधाकृष्णाचा फोटो असेल तर त्यालाही तुम्ही तुळशीचा जो हार आहे तो करून घरच्या घरी वाहू शकता। आणि पिवळ्या फुलांचा हार देखील अवश्य घाला।
कृपा प्राप्त होते अतिशय मोठी तुम्हाला. मंदिरात जाऊन किंवा घरी पिवळा हार घातलात उद्या तर तुमची थांबलेली कामे, वर्षभर अडकलेली कामे पूर्ण होण्यास मदत होते. मोरपंख हे कृष्णाचं आवडीचं आहे. त्यांच्या डोक्यावर लहानपणीच कालसर्पयोग असल्यामुळे यशोदा मातेने त्यांना मोरपीस घातलेले होते आणि त्या मोरपिसाचं खास असं महत्त्व आहे. त्यामुळं तुम्ही मोरपीस घालायला अवश्य विसरू नका. उद्या कृष्णाच्या माथ्यावर फोटो असेल, मूर्ती लहान असेल तर फूल चढवल्यासारखं का होईना मोरपीस तुम्ही त्यांना नक्की चढवा. आणि तुम्ही तुमच्या पती पत्नीत जर वाद असतील तर बेडरूममध्ये उद्या अवश्य एक मोरपीस लावा. उद्याचा दिवस शुभ आहे आणि राधाकृष्णाची फ्रेम आणून देखील तुम्ही उद्या लावू शकता. त्यामुळे देखील तुमच्या पती पत्नींचे जे रिलेशन आहेत ते चांगले होण्यास मदत होईल. उद्या तुम्हाला गजेंद्र मोक्ष पाठ किंवा नारायण कवच पाठ देखील करायचा आहे. यामुळे देखील तुम्हाला अतिशय वाईट शक्ती तुमच्या कुठलीही जवळ येणार नाही आणि ह्याचे अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. गजेंद्र म्हणजे हत्तीचा राजा. संकटात असताना भगवान विष्णूंनी साक्षात यांना वाचवलेले होते. त्यामुळे गजेंद्र मोक्ष पाठ आणि नारायण कवच पाठ करायला विसरू नका. पुस्तक नसेल, पोथी नसेल तर आजच आणून ठेवा. भगवद्गीताचा जमला नाही तर गजेंद्र मोक्ष किंवा नारायण कवच हे पाठ तुम्ही उद्या अवश्य करा. उद्या तुम्हाला अभिषेक करायचा आहे. शालिग्राम असेल घरामध्ये तर शालिग्राम आणि कृष्ण या दोन्हीचाही अभिषेक करायचा आहे. फोटो असेल तर त्याच्यावर तुम्हाला गंगाजल शुद्ध पाणी शिंपडून त्यानंतर पुसून अत्तर लावून तुम्हाला पिवळ्या फुलांचा हार आणि तुळशीच्या पानांचा हार नक्की घालायचा आहे. नैवेद्यासाठी खरं महत्त्व आहे ते लोणी आणि खडीसाखर. बाकी तुम्ही तुमच्या इच्छेनं काहीही नैवेद्य दाखवू शकता. आणि उद्या तुम्ही जर तुमच्या इथे कुणी लहान मुलं असतील तर त्यांना लोणी खडीसाखर अवश्य प्रसाद म्हणून द्या. तुमच्या घरी देखील असा सुंदर बाळगोपाळ नक्की वर्षभरात येईल. संपूर्ण भावभक्तीने तुम्हाला हे पूजापाठ करायचे आहेत. यातली कुठलाही एक उपाय तुम्ही केला तरीही चालेल, पण अवश्य करा. तुम्हाला भरपूर तुमच्या संसारात, तुमच्या आयुष्यात, तुमच्या व्यवसायात, तुमच्या घरात खूप सुख समृद्धी आणि प्रगती येईल. रात्री अभिषेक अवश्य करा. अगदी साध्या पद्धतीनं करा आणि मी साध्याच पद्धतीनं दाखवणार आहे जे सर्वसामान्य सर्वांना जमेल. लोणी खडीसाखर तुळशीपत्र घातल्याशिवाय लोणी खडीसाखरचा नैवेद्य दाखवू नका. श्रीकृष्ण काय कोणताच देव त्याशिवाय तो नैवेद्य ग्रहण करत नाही. मोरपंखाचा पीस उद्या तुम्ही तुमच्या मेन दरवाजावर नक्की लावा. कोणतीही वाईट शक्ती जी म्हणतो आपण जादूटोणा असेल, भूतबाधा असेल किंवा वाईट शक्ती, निगेटिव्ह लोकांची नजर लागणे, हे तुम्ही मेन डोअरला जर हे मोरपीस उद्या चिकटवलेत तर तुमच्या घरी पुढच्या वर्षी हे बदलायचं आहे तर हे तुम्हाला खूप चांगलं काम करेल. तुमच्या घरातली निगेटिव्हिटी तुमच्या घरामध्ये कुणाकडून येऊच शकणार नाही. काहीही करू शकत नसाल यापैकी तर अजून एक छोटासा उपाय सांगते की कृष्णाचं अख्खं आयुष्य गायीसोबतच गेलेलं होतं. गाय त्यांना अतिशय प्रिय होती. त्यामुळं उद्या तुम्ही गाईला चारा हिरवा नक्की घाला. हिरवा चारा नाही जमला तर पोळी आणि गूळ घाला किंवा हरभऱ्याची डाळ आणि गूळ अवश्य घाला. गोमाताची सेवा केली तर साक्षात कृष्णाची सेवा केल्याचंच तुम्हाला पुण्य मिळेल. कारण हा कृष्ण अष्टमीचा दिवस आहे. उद्याच हे सर्व का करायचं? कारण एखाद्या शुभ मुहूर्तावर ज्या त्या दिवशी केलेल्या पूजेचं महत्त्व वेगळं असतं आणि रोजच्या पूजेचं महत्त्व हे वेगळं असतं. मुहूर्तावर पूजा केल्याने म्हणजे उद्याचा जो मुहूर्त आहे त्या मुहूर्तावर पूजा केल्याने समृद्धी वाढते. त्यामुळे या दिवसाला खास असे महत्त्व आहे आणि तुम्ही सगळ्यांनी ही पूजा करावीत अशी माझी मनापासून इच्छा आहे. मी तुम्हाला लवकरच भेटेन संध्याकाळी किंवा उद्या सकाळी कृष्णाची पूजा किंवा जन्मकाळ उद्या आपल्याला कसा साजरा करायचा आहे या व्हिडिओसोबत. तोपर्यंत सगळ्यांनी माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि माझं दुसरं चॅनल आहे मराठी हाऊसवाईफ, त्या चॅनेलला भेट द्यायला विसरू नका. त्याही चॅनेलला मला असेच भरभरून तुमच्याकडून प्रेम हवं आहे ही माझी हक्काची आणि प्रेमळ विनंती आहे. मी इथेच निरोप घेते. पुन्हा एकदा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ.